नमस्कार मित्रांनो, लहान ट्रान्सफॉर्मरच्या वळणाच्या सरावामध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल ट्रान्सफॉर्मर कोर्स डिसमेंटल करणे आणि प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगसाठी वाइंडिंग वायरचा आकार निश्चित करणे, बॉबिनवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स वाइंड करणे, कोर्स स्टॅक करणे आणि टर्मिनल बोर्डवर वाइंडिंगला टर्मिनेट करणे, इन्सुलेशन, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि परफॉर्मन्ससाठी ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स आणि मटेरियल्स एकत्र करूया। सीझर्स, स्टील रूल, फर्मर शिसेल, हॅमर बॉल पेन, आयर्न सोल्डरिंग, डबल एंडेड स्पॅनर सेट, mallet hardwood, nylon mallet, double bladed knife, super enameled copper wires, empire sleeves, air dry varnish, resin core solder, soldering paste, smooth emery paper, fabric based fiber sheet, cotton cloth। रिवाइंडिंग साठी ट्रान्सफॉर्मर डिसमेंटल करणे। टेबल मधील नेमप्लेट डिटेल्स नोंदवा। ट्रान्सफॉर्मरच्या एंड कनेक्शन टर्मिनल मार्किंग्स काढा। लीड्सला डिसोल्डर करा आणि जर टर्मिनल स्ट्रिप्स कोरला जोडलेल्या असतील तर त्यांना काढून टाका। कोर असेंब्लीचे नट लूजन करा आणि स्क्रू जर असेल तर त्यांना काढा। कोरला जोडलेले क्लॅम्प्स काढा। ट्रान्सफॉर्मरच्या कोरला नायलॉन मॅलेटने हळुवारपणे टॅप करा जेणेकरून कोर सैल होईल। हायलँड किंवा फायबर नाईफ वापरून कोरच्या सेंटर पासून सुरू होणारे स्टॅम्पिंग्स काढा। कोर स्ट्रिप करताना स्टॅम्पिंग्स बेंड केल्याशिवाय सरळ बाहेर काढले आहेत ते पहा। सर्व स्टॅम्पिंग्स काढा आणि टेबलमध्ये खालील गोष्टी रेकॉर्ड करा। कोरचा प्रकार, आकाराच्या स्टॅम्पिंग्सची संख्या, बॉबिन आणि वाइंडिंगला क्लॉथने पुसून घ्या। इन्सुलेशनसह आणि त्याशिवाय टेबलमध्ये कॉइलचे डायमेन्शन्स रेकॉर्ड करा आणि वाइंडिंगची उंची आणि लांबी तपासण्यासाठी टेम्पलेट तयार करा। वाइंडिंग काळजीपूर्वक काढून टाका। स्ट्रिपिंग प्रोसेस दरम्यान टेबलमधील सर्व तपशील नोंदवा। तुमच्या रेकॉर्डमधील वरील निष्कर्षांवरून ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी साइड्सचा एक स्कीमॅटिक डायग्राम काढा। बॉबिनला साफ करा। जर ती नुकसानग्रस्त नसेल तर त्याच बॉबिनचा वापर केला जाऊ शकतो। बॉबिन तयार करणे, बॉबिनचे डायमेन्शन्स मोजा आणि त्यांना टेबलमध्ये रेकॉर्ड करा। ट्रान्सफॉर्मरची रिवाइंडिंग, तयार केलेल्या बॉबिनसाठी योग्य मॅन्ड्रेल तयार करा आणि निवडा किंवा वाइंडिंग मशीन्सच्या रचनेनुसार दाखवल्याप्रमाणे वुडन ब्लॉक तयार करा। वाइंडिंग मशीनमध्ये मॅन्ड्रेल किंवा वुडन ब्लॉकला क्लॅम्प करा। मॅन्ड्रेल किंवा वुडन ब्लॉकला क्लॅम्पिंग करताना कोणत्याही परिस्थितीत वाइंडिंग करताना वर्क सैल होणार नाही याची काळजी घ्या। फास्टनर्सच्या सहाय्याने बॉबिनला वाइंडिंग मशीनच्या मॅन्ड्रेलला घट्ट बसवा जेणेकरून बॉबिन प्लेशिवाय मॅन्ड्रेलसह टर्न होईल। फ्रिक्शन ड्राईव्हद्वारे किंवा गिअर बदलून निवडलेल्या वाइंडिंग वायरच्या आकारमानानुसार वाइंडिंग मशीनचे फीड ॲडजस्ट करा। वाइंडिंग मशीन गाईड्सचे ट्रान्सवर्स फीड ॲडजस्ट करा जेणेकरून बॉबिनच्या इनर साइडची लांबी मूळप्रमाणेच कॉइलच्या आकाराप्रमाणे राहील। अंतिम सेटिंग तयार होण्यापूर्वी तुम्हाला अनेक ट्रायल्सची आवश्यकता असू शकते। बॉबिनवर कोर इन्सुलेशन म्हणून कागदाचा किंवा कापडाचा एक थर गुळगुळीत आणि क्रीज शिवाय ठेवा। निवडलेल्या वाइंडिंगच्या सुरुवातीला आणि शेवटी कनेक्टिंग लीड आणि स्लीव्ह सोल्डर करा।
बॉबिनच्या एका टोकाला लीड वायर ठेवा आणि ती बॉबिन फ्लॅज आउटलेट मधून घ्या आणि स्लिपिंग टाळण्यासाठी तिला नॉट बांधा. जर वाइंडिंग वायरची थिकनेस पुरेशी असेल तर कनेक्टिंग लीड वायरचे सोल्डरिंग आवश्यक नाही. वाइंडिंग सुरू करा आणि कॉइलची लांबी मूळ प्रमाणे बॉबिन मध्ये चांगली आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान एक स्तर पूर्ण करा. नसल्यास ट्रान्सफर फीड रिॲडजस्ट करा. आधीपासून घेतलेल्या डेटानुसार प्रत्येक लेयर मधील आवश्यक इन्सुलेशन आणि वाइंडिंग्सचे स्पेसिफाईड नंबर ऑफ टर्न्स प्रदान करून लेयरद्वारे वाइंडिंग लेयर सुरू करा आणि चालू ठेवा. टर्न्सची नियुक्त संख्या वाउंड झाल्यावर एंड लीडला सोल्डर करा आणि बॉबिनच्या फ्लॅंज आउटलेटमधून बाहेर काढा. कॉइलमध्ये वाइंडिंगचे अनेक टॅप्स असल्यास वायरला कधीही कापू नका. त्याऐवजी लांबीला लांब लूपमध्ये फोल्ड करा आणि वाइंडिंग चालू ठेवण्यासाठी वायर घेऊन जा. लूप केलेल्या वायरला नंतर अवरोधित केले जाऊ शकते आणि कॉइलच्या बाहेर कनेक्ट केले जाऊ शकते. प्रायमरी वाइंडिंगची तपासणी केल्यानंतर घेतलेल्या डेटानुसार वाइंडिंगला पुरेशा इन्सुलेशनने गुंडाळा. योग्य सेकंडरी वाइंडिंग वायर निवडा. आधीच घेतलेल्या डेटासह सत्यापित करा आणि प्रायमरी साइडने वाइंडिंग चालू ठेवा. ट्रान्सफॉर्मरला एक किंवा अधिक सेकंडरी वाइंडिंग्स किंवा टॅप्ड वाइंडिंग्स दिल्या जाऊ शकतात. वाइंडिंगच्या शेवटी वाइंडिंगवर इन्सुलेशन घट्ट गुंडाळा आणि बांधा. बाइंडिंग्सने वाइंडिंगला पूर्णपणे झाकले पाहिजे, क्रीज मुक्त असले पाहिजे आणि फ्लॅंजच्या कॉइल डिस्कच्या पलीकडे प्रोजेक्ट करू नये. लीडच्या योग्य टर्मिनेशनसाठी कॉइलची तपासणी करा आणि टेम्पलेट आणि घेतलेला डेटा वापरून आकार तपासा. मल्टीमीटर वापरून कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किट्सच्या वाइंडिंग्सची चाचणी घ्या. मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडमध्ये सेट करा. ते प्रायमरी वाइंडिंग्स, स्टार्टिंग आणि एंडिंग टर्मिनल्स आणि सेकंडरी वाइंडिंग जे स्टार्टिंग आणि टॅपिंग्सच्या दरम्यान आहे त्यामध्ये ठेवा. बीप साऊंडमध्ये कंटिन्युटी असल्याची खात्री करा. शॉर्ट सर्किट्सची चाचणी घेण्यासाठी कोणत्याही प्रायमरी आणि सेकंडरी टर्मिनल्समध्ये मल्टीमीटर प्रोब एक एक करून ठेवा आणि बीप साऊंड होणार नाही याची खात्री करा. ट्रान्सफॉर्मर कोर्सची स्टॅकिंग ई आणि आय दोन्ही बाजूंनी बॉबिनमध्ये ई लॅमिनेशन घाला. लेफ्ट हँड साइडने घातलेल्या लॅमिनेशनच्या खाली राईट हँड साइडचे लॅमिनेशन ठेवा. आय मधील स्लॉट राईट हँड साइडच्या संबंधित स्लॉटच्या वर असल्याची खात्री करा. ई लॅमिनेशन लॅमिनेटेड असेंब्ली फ्लश आणि लाईंग फ्लॅट असावी. विरुद्ध बाजूने दुसरे ई शेप्ड लॅमिनेशन घाला. ते बॉबिनच्या समोर स्नगली फिट बसत असल्याची खात्री करा. पोझिशनमध्ये आय शेप्ड लॅमिनेशन ठेवा. पहिल्या ई लॅमिनेशनवर ते सपाट असल्याची खात्री करा. त्याचप्रमाणे कोणतेही अंतर न ठेवता आळीपाळीने लॅमिनेशन घाला. लॅमिनेशनचे सर्व स्पेसिफाईड क्वांटिटीज घातल्यावर लूज लॅमिनेशन पासून इंटरपोलेटेड लॅमिनेशन पर्यंत असेंब्लीला योग्य डायमेन्शन आहे याची खात्री करा. असेंब्लीवर मूळप्रमाणेच वरच्या आणि खालच्या दोन्ही क्लॅम्प प्लेट्स बसवा. लॅमिनेशनमधील कोर स्लॉट्स अलाइन करण्यासाठी विशेष लक्ष द्या. फिक्सिंग बोल्ट्स सहजपणे घातल्या जाऊ शकतात याची खात्री करा. क्लॅम्प प्लेट्सद्वारे फिक्सिंग बोल्ट्सला पुश करा. स्पेसिफाईड फास्टनर्स वापरा आणि असेंब्ली टायटन करा. ट्रान्सफॉर्मरला एअर ड्राय वॉर्निशमध्ये डिप करून ड्रेन करून वॉर्निश करा. लीड आउट वायर्सवर स्पेसिफाईड इन्सुलेटिंग स्लीव्ज बसवा. स्पेसिफाईड टर्मिनल बोर्ड मिळवा आणि प्रत्येक लीड आउट स्पेसिफाईड होलमधून पास करा.
सर्व स्लीव्ड लीड्स योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. सर्व स्लीव्ड लीड्स टर्मिनल बोर्डमध्ये दृश्यमान नसलेल्या प्रत्येक होलवर टर्मिनेट होतात ते तपासा. टर्मिनल बोर्ड पोझिशनमध्ये ठेवा. स्पेसिफाईड स्टड्ससह टर्मिनल बोर्ड सुरक्षित करा. टर्मिनल बोर्ड आणि कोर यांच्यामध्ये नो लीड्स अडकलेले नाहीत ते तपासा. प्रत्येक लीड आउट वायर आणि त्यांच्या सोल्डरिंग टॅगमध्ये स्पेसिफाईड मेकॅनिकल जॉईंट बनवा. प्रत्येक जॉईंट सोल्डर करा आणि सरप्लस वायर एंड्स कापून टाका. मेगरसह कंटिन्युइटीसाठी प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्सची चाचणी घ्या. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग रेझिस्टन्स मोजा आणि रेकॉर्ड करा. वाइंडिंग्स आणि फ्रेम दरम्यान इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा आणि रेकॉर्ड करा. रेटेड व्होल्टेजसह ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग्स कनेक्ट करा. सेकंडरी ओपन ठेवून प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेजेसची चाचणी घ्या. टॅब्युलेशनमध्ये त्याची नोंद करा. कोरच्या व्हायब्रेशन साऊंडचे निरीक्षण करा. जर ते असामान्य असेल तर स्टॅम्पिंग्स घट्ट करा. कॉइलचे टाइटनेस देखील तपासा. ट्रान्सफॉर्मरला सुटेबल लोडसह कनेक्ट करा जेणेकरून फुल लोड करंट सेकंडरीमधून जाईल. लोडवरील व्होल्टेज आणि करंट रेकॉर्ड करा. सतत 8 तास ट्रान्सफॉर्मरला फुल लोडवर ठेवा. स्पर्श करून वाइंडिंग आणि कोरच्या तापमानातील बदलाचे निरीक्षण करा. तापमान वाढ इन्सुलेशनच्या क्लासमध्ये असल्यास ट्रान्सफॉर्मर ओके आहे. वाइंडिंग नंतर ट्रान्सफॉर्मरची चाचणी. खालील डेटा गोळा करा. आउटपुट पॉवर आणि फ्रिक्वेन्सी, इनपुट अँड आउटपुट वोल्ट, ड्युटी रेटिंग, इंटरमिटंट और कंटिन्युअस आणि पडताळणी करा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. ट्रान्सफॉर्मर कोर्स डिसमॅन्टल करणे आणि प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगसाठी वाइंडिंग वायरचा आकार निश्चित करणे. बॉबिनवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स वाइंड करणे. कोर्स स्टॅक करणे आणि टर्मिनल बोर्डवर वाइंडिंगला टर्मिनेट करणे. इन्सुलेशन, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि परफॉर्मन्ससाठी ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेणे. हे एक लहान ट्रान्सफॉर्मर वळणवर सराव व्यायाम समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.